He took your poverty त्याने तुझं दारिद्र्य घेतलं that you may drop your poverty. अशासाठी की तू तुझं दारिद्र्य सोडावंस. He didn't take your poverty so you could protect it. येशूंनी तुझं दारिद्र्य अशासाठी घेतलेलं नाहीये की तू ती दरिद्री सांभाळून जपून सुरक्षित No, ठेवावी. he took it so that he can replace it. त्याने अशासाठी ती दरिद्री घेतलीये की त्याची जागा व धनसंपत्तीमध्ये तुमच्या जीवनात बदलावी. Amen. आमेन. Provision in your purpose, संकल्पांमध्ये तुमचा पुरवठा, provision in your peace, शांतीत तुझा पुरवठा, provision in your joy, आनंदात तुझा पुरवठा, provision in your marriage, तुझ्या विवाहात तुझा पुरवठा, provision in your calling, तुझ्या पाचारणात तुझा पुरवठा, provision in your daily bread, तुझ्या रोजच्या भाकरीत तुझा पुरवठा, provision in your spiritual life, आध्यात्मिक जीवनामध्ये तुझा पुरवठा provision even in your natural life, आणि तुझ्या नैसर्गिक जीवनात सुद्धा पुरवठा, provision in your married life. तुझ्या विवाहित जीवनात सुद्धा पुरवठा. He took your not enough आणि त्याने तुझं सगळं घेऊन टाकलं की जे पुरेसं नाहीये, पुरेसं नाहीये, and so that he can give you more than enough. अशासाठी की तुला पुरून उरेल एवढं त्याने द्यावं. And so when Jesus took our poverty, तर येशूंनी जेव्हा आपलं दारिद्र्य घेतलं he just didn't take the lack of money. तेव्हा केवळ त्याच्यामध्ये आपल्याला जो काही पैसा कमी पडत होता, फायनान्शियल नीड होती, तीच फक्त घेतली असं नव्हे. No, he took the lack of peace also. तर आपल्याला शांती कमी पडत होती, ती घेतली. He gave you meaning to your life. तुझ्या जगण्याला त्यांनी अर्थ दिलाय. He gave you more than supply. पुरवठ्यापेक्षाही जास्त दिलाय. He did not just give you his son, he gave you his sonship. आणि केवळ त्याचा एकुलता एक पुत्र दिला असं नव्हे, तर तुलाही पुत्र पण दिलाय. Eh? की तो तर माझा पुत्र आहेच, अभी तू भी मेरा बेटा बन जा.